नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। नॉर्मली कांदे पोहे तर सगळ्यांच्याच घरात बनतात, पण मी आज घेऊन आले हे पातळ पोह्यांचे बनणारे दडपे पोहे, जे आपण ब्रेकफास्ट आणि स्नॅक्समध्येही खाऊ शकतो आणि अगदी झटपट बनणारा हा पदार्थ आहे। त्यासाठी मी घेतले आहे पातळ पोहे अर्धा किलो, जे मी स्वच्छ चाळून घेतले आहे। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, अर्धी वाटी कोथिंबीर, एक लिंबाचा रस, एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम मी इथे कांदा पोह्यांमध्ये मिक्स करते आहे, जेणेकरून पोह्यांना थोडा ओलसरपणा येईल। लिंबाचा रस, अशाच प्रकारे आपण सर्व साहित्य आता इथे एकत्र करून घेणार आहोत। सर्व साहित्य ॲड करून झाल्यावर मी हाताच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून पोह्यांना थोडा ओलसरपणा येईल। कांद्यातलं पाणी आणि कोथिंबीरीमुळे, लिंबाच्या रसामुळे त्याला थोडा ओलसरपणा येईल। आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। पोह्यांवर आपल्याला फोडणी करावी लागणार आहे, त्यासाठी मी घेतली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 3 चमचे शेंगदाणे। फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतले आहे। तेल गरम करून झाल्यावर मी त्यात टाकले आहे शेंगदाणे, याला आपण व्यवस्थित लाल करून घेणार आहोत। त्यानंतर मी आता इथे टाकते आहे मोहरी। मोहरी तडतडल्यावर आता आपण याच्यात टाकणार आहोत जिरे, कढीपत्त्याची पानं टाकली आहेत। त्यानंतर आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली आहे। व्यवस्थित आपण सगळं फोडणी परतून घेऊया। मी इथे अर्धा चमचा हळद टाकते आहे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही हे स्किप पण करू शकता। फोडणी आपली आता इथे तयार झाली आहे। आता आपण आपल्या पोह्यांवर टाकून घेऊया। व्यवस्थितपणे चमच्याच्या सहाय्याने आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत। नंतर आपले दडपे पोहे तयार झाले आहे। कोथिंबीरीने वरतून थोडे गार्निश करूया। तर कशी वाटली तुम्हाला ही दडपे पोह्यांची रेसिपी, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।